मध्ये आईर आहे ते राहू दे ती. आणि आपल्याला ना आता धुरी भरल्याशिवाय तो येणार नाही कारण गब आहे मोठा. भरला पाठी आहे भेटला पिशवीत घे पिशवी सोडतोय. काय करताय काय धरणं कोयती धरणा तू कोणती देख आणखीत माझ्याकडे कशाला करतोय. राहू दे पिशवीत. बघ काय बाबा तुम्ही तर बघा आईर पकडलं पण हा बारका वाटतोय. अजून एक असला पाहिजे मोठा. नाही हात आहे नाही रे मला नाही. मोठा दिसला. बरं आपण अजून बघू. हे मोहित तिथं थांब ना दुसरा आहे ते बघा कसला आहे. अरे मी अलगे निवंत पकडला परत तो आतमध्ये घुसला असता. प्रॉब्लेम झाला. तर मित्रांनो हे बघा फायनली बघू शकता आपल्याला मासे किती भेटले ते बघा. हा जिवंत आईर भेटलाय आणि आपण त्याला जिवंतच ठेवले अजून काय मारले बिरलेले पण. कोकणी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही आता ना नदीवर चाललो मासे पकडण्यासाठी उपसणीचे मासे पकडण्यासाठी. तर आपल्या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर दादा आलेत मुंबईवरनं वगैरे आलेत. आपण पण जस्ट आलोत मुंबईवरनं. आणि किती आहे मोहित आहे येतोय अमित. चला आम्ही पुढे जातो. हे बघा डॉक्टर वातावरण पण नाही पूर्ण एकदम दमट झालंय आणि आपण कपडे वगैरे पण घेऊन जातोय धुण्यासाठी. तर आपण कपडे प्लस उपसून मासे पकडणार आहोत. मासे भेटतील की नाही माहीत नाही कारण खूप जण आता गावाला आले होते तर त्यांनी मास वगैरे पण घालून आणि उपसणीचे मासे वगैरे पण खूप जणांनी पकडले नाही. तर आपल्याला भेटतील का काय ते आपण बघूच पुढे. आणि शक्यतो आपल्याला ना आईर मारायचं त्यासाठी आपण माचीस आणलेलं आहे. भेटेल की नाही भेटेल ती पुढची बात आहे पण प्रयत्न आपण करणार आहोत. आणि आपण कशा पद्धतीने आपण आईर मासा मारणार आहोत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. कोयती आहे दादांकडे. तर पुढे कंटिन्यूस राहा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर जो कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो बघा आपण फायनली नदीवर आलो आहोत. हे आपलं धरण आहे आणि वातावरण पण बघू शकते बघा. इकडे येत आहेत सुधादा वगैरे येतोय. तर आपण आता जाऊया वरती मासे पकडण्यासाठी. ढग वगैरे पण बघू शकते बघा. क्लायमेट वगैरे पण मगाशी पाऊस पडत होता थोडा थोडा आणि त्यासाठी आपण ना 2 टप आणलेले बाल्डी आणलेले आणि कपडे पण आणले धुण्यासाठी. तर हे धरण आहे. ह्या धरणामध्ये ना आपण पोहायचं वगैरे. तर मला असं वाटतं याच्यामध्ये उडी मारावी तर मी मारतोच. हे खोल आहे डीप आहे खूप. पावसाचं याच्यावरतून आम्ही झाडावर चढून उड्या मारायचो इथे पोहायला. आणि याच्या आतमध्ये ना बोलत ना मित्रांनो मिनिमम 15 ते 20 फूट खोल आहे. असं डीप आहे आणि होडकी टाईप आहे असं पूर्ण. हे बघा तरी पिशवी भेटला आपण पिशवी पण घेऊन जाऊया. आणि जांभळं बघू शकते बघा जांभळांवर. हे बघा जांभळं खूप सारे जांभळं आहेत. तर या मित्रांनो खायला जांभळं वगैरे. तर आपण मित्रांनो मासे बघत जाऊया. आणि आपल्याला मारायचं आहे तर आईर मासा मारायचा आहे. आपण खास आईर माशासाठी आलो आणि तो कसा मारतात ते तुम्हाला मी दाखवतो. जर असला ना तर नक्कीच तुम्हाला दाखवेन मी तो मासा कसा पकडायचा. तर मित्रांनो आपण आता फायनली आलो आहोत. आता थोडं वर जायचं आपल्याला. हे बघा अनिकेत चाललं आहे तसं जायचं आपल्याला. आणि ह्याच्यात आपण नंतर बघूया जी पारंपरिक पद्धतीने मास घातला जाते त्या पद्धतीने आपण मासे पकडू. इथे पहिलं आपल्याला आईर मासा मारायचा आहे ते उपसायला जायचं आहे आपल्याला. तर आपल्याला इथे वर जायचं आहे. आणि पावसाला आता खेकडी खूप भेटते. पाऊस पण उठला आहे. पाऊस चालू होईल 10-1 दिवसामध्ये पाऊस चालू होईल मित्रांनो. आणि ह्या टायमाला ना प्राणी वगैरे पण जंगलात बाहेर पडतात. आता डुक्कर वगैरे बोला खूप सारे असे प्राणी आहेत ते असे बाहेर येतात. तर आता आपण डायरेक्ट ना आपल्या स्पॉटला जाऊन तुम्हाला दाखवतो. तर पुढे कंटिन्यूस राहा मित्रांनो. हा वरचं कॉर्नर. तर मित्रांनो आपल्याला बघा हे उपसायचं आहे. ह्याच्यामध्ये ना आपण आयर मासा पकडणार आहोत. आणि आयर मासा कसा पकडला जातो ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. जर आतमध्ये असेल ना तर तुम्ही नक्कीच बघा आपण कसा आयर मासा पकडतो ते. हे उपसायचं आणि इथे बघा ही कोंड आहे.
तर ह्याच्यामध्ये आपल्याला मासे पकडायचे. आपण त्यासाठी बघा माचीस पण घेऊन आले मी धुरी भरण्यासाठी. तर आपण फटाफट आता कामाला लागूया आणि तुम्हाला पुढे दाखवतो. आपण इथून आपल्याला असा बांध घालायचा आहे. तर बांध कसा घालायचा तोही तुम्हाला दाखवतो मी. बांध घातल्यावर दाखवतो. तर मित्रांनो बघू शकते बघा इथे आपण बांध घातला आहे बघा. हे आपण दगड उपसणार आहोत. इथे भाऊ आलेत मुंबईवरून खास माशांसाठी. दादा पण फर्स्ट टाईम आला आपल्यासोबत. हे बघा इथून आपण असा बांध घातलेला आहे. दगड्या बिगड्या लावलेल्या आहे कुठून पाणी वगैरे जाऊ नये. आणि इथे बघा माती पण आपण आणलेली आहे. आता चिखल बनवूया फटाफट आणि लिपकून घेऊयात. तर चिखल वगैरे कसा बनवायचा फटाफट ते दाखवतो. दादा पकडतील मी चिखल बनवून घेतो. चला तर आपण आता थोडं पाणी घेऊयात. आमचे बंधू मयूर गमरे चिखल बनवून घ्या फटाफट. हे चिखल बनवतात आणि कसे मासे आपण पकडायचे, कसे मासे मारायचे हे आपल्याला सांगतील. आमचे मयूर गमरे. कुठलं चॅनल आहे? मनीष ब्लॉक कोकणी. मनीष ब्लॉग कोकणी हा चॅनल आहे आणि त्याला सर्वांनीच कमेंट करायचं आहे. आमचं मोजेगाव ताम्हाणी या गावचे ते सुपुत्र आहेत आमचे बंधू. तर हे बघा एक गोळा घाललेला आहे आपला. हा बघा एक गोळा झालेला आहे. त्यानंतर दुसरा गोळा करतायत मनीष उर्फ मयूर महेंद्र गमरे. हे तरुण आहेत आणि ते तरुणांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. कशा पद्धतीने आपण हे मासे मारी करणार आहोत. हा दुसरा गोळा ना बनवून झालेला आहे. हां हे बघा पाणी ओतून ठेवते. हे आमचे बंधू अनिकेत गमरे हे देखील त्यांच्याबरोबर आहेत. त्यानंतर आमचे डॉक्टर अमित गमरे हे देखील आहेत. हे बघा आमचे बंधू. त्यानंतर आमचे भाऊजे मोहिते हे देखील आमच्याबरोबर आहेत. आणि हा असा सगळा याच्यावरती शिरगावची कोंड आहे. त्यानंतर खालती धरण आहे. असा परिसर आहे आणि या परिसरमध्ये आमचे बंधू मनीष गमरे. तर हे बघा मित्रांनो आपण इथे चिकन आणलं आहे आणि आता इथे ना फटाफट बाणा लिपून घेऊयात. कारण इथे मध्ये वांड आहे तर आणखीला जमणार नाही तर मी लिपतो. ते कसे लिपतात ते दाखवतात भाऊ दाखवतील तुम्हाला. तरी आपण लिपून घेऊयात फटाफट. एकदाच घरी हमकला पण झालं घरी ना हरवलं पूर्ण. काय बोलतो तिथं खेकडी कसली येतात का मयूर? एक नंबर साईज असलं नागे झाले वरती ना. हां पाते आणायला लागले बस होईल. इथं कप्पर गे रे. इथं मोठे बिल आहे. हा बघ. चप्पल धुतली पाहिजे. ते आदिवासींसारखी जो दिसते नवीन चप्पल. तिकडे मेन लाव मयूर. तिकडे मेन लाव कारण तिथंच मेन आहे. घे बघू चिक्कर. पाठीचं तुझ्या ठेवणार. डॉक्टर तिथं उभा राहतात. हे चालू बोल केलं. डॉक्टर बोल. चालू केलं भाऊ. चालू केला. हो बोल ना. तर मित्रांनो आपण आता उपसायला घेऊया फटाफट. आहे बघा टप. इथे एक बारका टप घेतला आहे. भाऊ दाखवतो आपण आता इथे फटाफट उपसून घेऊयात. आयर मासा पकडायचा आपल्याला. पाऊस पडणार आहे. पावसासारखं हे आहे. वातावरण क्लायमेट झालं. आमचे बंधू पाणी उपसत आहेत. तो एकदम हे आहे तो. आणि मी खोदणार नाही तुमच्याकडे. फुटलं कुठे जमलं ते पण. तो कॉर्नरला पुढं पुढं आत मार. बहुधा तिथं वरती बसून बोला. पाणी एवढं कसं काय भरलं? खाली बसतो तसंच तो पोस्ट जरा. मी ना तो पोस्ट. थांब मला पॅन्ट काढत आहे मी.
कोण होत आहे तर आपली तर मित्रांनो बघू शकता बघा. सांगायचं पापलेटची मच्छी घेतली आता. बघा इथे आपण खाली केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना आयर असतो आतमध्ये. तर याच्यामध्ये आपण धुरी बनणार आहोत त्यासाठी माचीस आणलेली आहे. हो तिथं माचीस आहे ना. हां ते नीट ठेव. हे फुल भरलेला माचीस आणलंय मी. तिथं अनिकेत उपसतोय. अनिकेत जमला का मी जाण. पाणी काही जास्त नाही इथे. याच्या आतमध्येच पाणी असतं आणि मासे वगैरे असतात. बघूया आता भेटतात काय. पण याच्यामध्ये ना औषध वगैरे कालवतात. औषध म्हणजे आपल्याकडं मांस वगैरे जास्त प्रमाणात घातले जाते. आपल्याला भेटते नाही भेटते पण आपला आयर मासा मारायचा त्याच्यासाठी आपण उपसतोय. बघूया आपल्या नशिबात असेल तर नक्कीच भेटेल. इकडे भाऊ वगैरे म्हणजे डॉक्टर बिक्टर दादा वगैरे आलेत. सर्व आतुर झालेत कधी मासे बघायला भेटतील आम्हाला. आयर मासा खास करून त्यांना आणलाय बोलला आयर मासा भेटतो. बघूया आता. चला तर मित्रांनो हे बघा मासे वगैरे जाम कोलब्या वगैरे पण खूप जाम आहेत. हे बघा इथे मासा आलाय पकडायला पण नाही भेटत. हे बघा तर मी पकडतो दादा दाखवतील आता. मी पाणी उपसून घेतोय थोडं राहिलं इथे. इथल्या आतमध्ये पण दाखवा. हो 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 धरणकीर हे बघा आता उपसून घ्या थोडंसं पाणी राहिलंय. त्याच्यामध्ये हे आहे पाणी उपसतात. त्याच्यामध्ये मोठे मोठे कोलबे आहे, मासे देखील आहेत, आयर देखील आहे. आमचे बंधू मनीष गमरे असंच टाकतं पाणी. हे बघा पाणी उपसतात. भेटला ना. झाड आहे हा बघा त्याच्यात झाड आहे गाडा भेटली. हा दाखव इथं. हा तसं उपसू तू बघत अरे ह्या जवळ आत गेले ना भेटणार नाही आपल्याला. ये तू पण दादा माझ्याकडे मी करते सर. मी काय करू. तुम्ही तू फक्त थांबा. पकड इथं अरे हे बघ थांब तेच कोलब्याच पकडताय. तर मित्रांनो हे बघा ह्या कोलब्या बघा इथे कॉर्नरला वगैरे किती आहेत. त्या जातील ना तेवढ्यात मग भेटणार नाही आपल्याला. नाही ते पकडता तू घेऊ पण. तर ह्याच्यामध्ये टाकले बघा. हे बघा न काय करतं आपलं निवड कोलब्याच भेटल्यात. कोळा फुटलं 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 फुटलं. आणि मासा असणार. हा मासा असणार. मासे आयर असतात ना तर मासे कमी असतील. हो काय. हां कोलब्यात भरपूर कोलबे जाम झाले. तू आहे ना. तर आता पाणी कमी झाले. हा बघा केवढा मस्त. हा बघा हा बघा साईज बघू शकता. हा पाय लावले ना. हे बघा साईज बघा. नाही दगड ठेव. हे बघा साईज बघा. अरे वा क्या बात. एक नंबर आहे. अजून एक येतं अजून एक पकड येतं. पकड मनीष. हा बघा एक अजून एक आला बघा. ओके. अजून एक आलाय. हा बघा एक. अरे वा छान. मग तो काय झाला. बोललो ना मी तुम्हाला मासे आहेत म्हणून त्याचे. हे बघा हा एक. याच्यात आहेत मासे भरपूर. ते बघा येते. है ना. हे बघा मासे बघा हे बघा हे बघा. पाहिला वाय हा जागा नाही होणार तेवढ्या ना. मित्रांनो ह्याच्यामध्ये मासे भरपूर आहे बघा. आता पाणी कमी झाले ते बघा शेतात. तर आपण ह्याच्यात पाणी सांभाळा बाबा. फुटलं. अजून मासे काढणार आहेत त्याच्यात. इथं फुटलं कुठलं कुठलं. दे आम्ही ते पकड दे चिकूल जरा. चिकोला मामा फोडतला चिकल द्या. ठीक आहे भाऊ. ते तो आला खालते ए राजा. टाका तिथं टाकून द्या. अबो आला माझ्या पायात. दाखवून मंदी आहे. नाही उडवला अंगावर. काय नाही प्रॉब्लेम. काय नाही आंघोळ करायचं. मयूर मासे जाम आहे त्याच्यात. झालं ना व्हिडिओ. हा पडणार नाही ना इथं. हे संभाळ. भाऊ पकडत आणखी तिकडे बाहेर आहे. मयूर 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 तो हवा हवा साईज बघ. हे बघ एक नंबर परत size येत आहे रे भाऊ फुटत यार. आता फुटू दे चल. तू हे घे आता आपलं तेवढं हे नाही. डॉक्टर जा गाव देऊन येतो. हे मसाला 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 भाऊ. या बाई गेला याच्यात मयूर. आहे हा बा हा बा थांब ते जात नाही आता कुठं. मला पाणीतले पण घेऊ दे. मासा. मी घे. मासा त्याला पकडा. माशाला पकडा पहिले. ते मासे पकडतो आम्ही. आणि किती घे पाणी. तू बघ खाऊ लागेल. भाऊ दाखव. हे हा बघ बाबा. हे बघ असे फडफडत आहेत. याला अपेक्षा केली त्याच्यापेक्षा पण मासे भेटतात आपल्याला. मग कोकण काय
हा बघा एक आला, हा बघा एक नंबर साईज आहे. नाही, इथं खाली दाखवतात. आणि काय तो ह्याच्यामध्ये हे बघा कोलबी वगैरे पण आहे. मासे येत आहेत त्याच्यात. हे पाणी काढून घेऊया पहिलं. आपल्याला ना ह्याच्यात ना धुरी भरायची. धुरी भरल्यावर ना अजून आतमध्ये मासे बिशे असतील तेवढे बाहेर येतील. अनेकेच्या पाहिजे इथं दगडीच्या दिकेला. हा आम्ही जा हे घेऊन ये. जा माती बिती हे घेऊन या लवकर. गवत. पाणी फुटलं ना. कोयती होती ना इथं. कोलब्या बघा इथे कोलब्या भरपूर आहेत इथं आतमध्ये. हे बघा मासे आणायची काय हे नाही गवत गवत पाहिजे आपल्याला आता. हा काठी सध्या तर गरज नाही आपल्याला. हे बघा मित्रांनो, हे बघा आतमधून जाड जाड साईज मासे येत आहेत. आहेत ना हा हवा हा बघा एक आला. फुटवा आहे ना पूर्ण त्याच्यात गडी लपलेले हे बघ आणि त्याची कोलबी बघ. इथं काय झाड आलं. हा? ह्याच्यात झाडं काय आलं काय कळे काय नाही. लागलं नाही झाडं काहीतरी आलं बोल. आणि काय लागलं आणखी. तो मग पडला हे कोणी टाकलं. वळून उडाला. मोठी आणायला पाहिजे होती बालदी. मोठी बाबडी कुठं भेटली आपल्याला. हे पाणी घे. मोठ गमरे अजून आलेले नाही. तर मित्रांनो आपण आता धुरी पण भरूया. हा तुला ह्याच्यात धुरी पण भरूया. बघा इथे एवढे मासे भेटले त्याच्यात. एक नंबर साईज भेटली. एवढे मासे भेटले नसते बघा. अरे जा मस्त भेटले. अरे शेपका बघा त्याच्याप्रमाणे आपलं ह्याच्याप्रमाणे म्हणजे भरपूर मस्त मासे भेटले. हा बघा कसली साईज आहे. एक नंबर साईज आहे. तसं इथे खेकडा वाटतं. हा कुठलं कोलबी बघा इथे. कोलबी आहे की खेकडे तर तुम्हाला तर मी पुढे दाखवतो थांबाच. अरे आला तर इथं वर होई थोडी गळत. तर मित्रांनो हे बघा समोर जे तुम्हाला पांढरं दिसतंय ना हे बघा तो आईर आहे. हे बघा गभीर कसा हा बघू शकता केवढा मोठा आहे. तर ह्याला ना आपण आता बाहेर कशी काढणार आहोत ते बघू शकता तुम्ही. आपण धुरी भरून काढणार आहे ह्याला बाहेर. तो मासाच असतो ना आणखी तर ह्याला धुरी शिवाय येऊ शकत नाही. तो आहे. त्यामध्ये आईर आहे ते राहू दे ती. आणि आपल्याला ना आता धुरी भरल्याशिवाय तो येणार नाही कारण गब आहे मोठी. त्या गबीत धुरी भरल्याशिवाय येऊ शकत नाहीत. तर तुम्हाला मी पुढे दाखवतो आला की आपल्याला हे पाणी बिणी सर्व काढायला लागणार आहे परंतु ह्याच्यात येईल. ही तोडूच काय नको नको डॉक्टर नको. येऊ दे रे. हे घे तुझ्या हातात. तामान तामान भात झालं दिवस भरले. डॉक्टर सनसनी तू बारा तिकडे आला नाही पाहिजे. आलं तर त्याला सोडणार नाही. पहिला जाम घाबरायचा. आज जीव घेऊन पळायचा पहिला. तो सापासारखा जाऊ शकतो. माझ्या गाडीत गेलाय बरोबर. आतमध्ये जाऊ दे रे. तो असा असं असं त्याला अशीच मारलं. पेटू दे सांग ना. इधर खाली जमीन इथे हे उपयोग झाड कुठे गुदमारला हे रांडचं लोक नाही. हा सगळे हे धुरीकडे टाकतात. आलं तर काय छाटा पकडला पिशवीत भरला. सोडू नको. कुठे गेला. थांब पाठी आहे. कोयती देणं घेत कोयती देणं मारू नको थांब. डायरेक्ट दे थांब नाही तर. अरे आला मार ना तू कोयतीन. थांब थांब मयूर घे मयूर घे. थांब बाहेर नाही थांब घाई नको करू. थांब घाई नको. थांब बसू दे. हा उचल. थांब आम्हाला पिशवी टाकू दे. टाक टाक ना. हा पकडला पकडला ना त्यांनी. बरं टाक ना पिशवी. काय करतास. अरे हो हा बघ भेटला पिशवीत. मयूर घे पिशवी. मग सोडतोय. अरे काय करताय. काय घे ना धर ना कोयती धर ना. तू कोयती दे इकडे आणखीच माझ्याकडे. तू गिरी कशाला करतोय. सोड जरा इकडे आण. टाक आवाज. इकडे आण आवाज. इकडे तर आवाज थांब, थांब, पिशवी देतो मी. तोंड हे कर. अरे डोक्याला. हा चालू आहे भाऊ. चालू आहे ना. हा
नाही भेटला भेटला. नाही 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 सुटतोय. त्याला इकडे बाहेर बघून दे इथं कातल्यावर आण. घुसव घुसव तू. अरे तो बलबलीच आहे ना फटकन हे बरोबर होतो. चाल. जात आहे. नाही थांब. तिकडेच घे तिकडेच घे थांब. हे पिशवी अरे वर जा ना तिकडे. अरे ही सवड आहे. अरे कापला रामच्या मोठा. दे, दे, बारका नाही इकडं. थांब. आणि मनीष गमरे इकडं, इकडं आपण, इकडं. आणि मोहित गमरे ए, इकडं, इकडं, वर. त्याने वर, इकडं. आयर पकडलेला आहे. त्याला जिवंत ठेवायचे. जिवंत ठेवतो. हा राहू दे पिशवीत. जिवंत राहू दे, अबक काय बाबा. तुम्ही तर बघा आहे पकडलं. हा पण हा बारका वाटतोय. अजून एक असला पाहिजे मोठा. नाही नाही हात आहे. नाही रे मला तो नाही. मोठा दिसला. बरं आपण अजून बघू. हे मोहित तिथं थांब ना, तो दुसरा आहे. हे बघा हा. बघ ना कसला आहे. हा हे बघा शेवड्या माझ्या लावून जिवंत. हा खायलाय का तो मयूर यार. अरे हे अलगे जिवंत पकडायला नाही, परत तो आतमध्ये घुसला असता. प्रॉब्लेम झाला असता. मासे तर पाहिजे. तर मित्रांनो आपण ना मासे पकडून झालेत. हे बघा ह्याच्यामध्ये आपला आयर ठेवलेला आहे जिवंत. हे बघा आपण जिवंत आयर पकडलेला आहे. आणि आयर पकडताना खूप साऱ्या शिव्या वगैरे निघून गेल्या. समजून जाऊ शकता की 3 वर्षानंतर आम्ही आयर मारलेला आहे उपसून. त्याच्यामुळं थोडं इमोशनल झालेलो आम्ही. आणि इमोशनलमध्ये ते सर्व गोष्टी हे झालेत. तर एवढं काही नाही. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा मित्रांनो. व्हिडिओ खूप धमालाचा व्हिडिओ आहे. कारण आता पाऊस वगैरे पण उठला आहे. आणि शायद हा लास्ट असेल व्हिडिओ आपला कोंड उपसून मासे पकडण्याचा. तर खाली मासे किती भेटले तुम्हाला एकदा दाखवतो मी. आणि ऑल टोटल किती भेटले ते दाखवीनच. आता आपण दुसरी जरा कोंड बघायला जाऊया. हे घ्या सर्व. नाही पण मी बोललोच ना. मी पण काय ते मी तरी काय कमी होतो का. इकडे विषय रंगले दोघांचे. तुमचा आवाज वाढला ना. आवाज खाली जाऊया. काय मला भाऊंकडे मासे आहेत ते दाखवतो इथे. भाऊ दाखवा इथे मासे आपल्याला किती भेटले. तर हे बघू शकते बघा. कोलवे एकदम जामच भेटलेत. आणि मले पण भेटलेत. हे बघा जाडे मलेत. आणि भाऊ पण फर्स्ट टाइम आलेले आपल्यासोबत मासे पकडण्यासाठी. खूप धमाल अशी व्हिडिओ झाला आहे. चला आता आपण ना एक कोंड आहे. त्या कोंडीत ना झाडवाल्याची मास टाकूया आपण. कारण ती खूप डीप कोंड आहे. तिथे जिथं आपण सुरुवातीला स्टार्टिंगचा व्हिडिओ सुरुवात केलेली होती तो व्हिडिओ. तर तिथे पकडून आणि मग आपण घरी जाऊयात. कारण पूर्ण असं पाऊस उठला आहे बघा. पाठी बघाल ना तर पूर्णपणे पाऊस उठला आहे. पूर्ण काळा ढगाळ झाला आहे. पाऊस शक्यतो संध्याकाळपर्यंत पडेलच. आणि तुम्हाला एक कोलब्या कशा पकडायच्या ते तुम्हाला मी एक सोपी आणि एकदम सिंपल पद्धत दाखवतो. कंटिन्यूच राहा. तर मित्रांनो बघा हा पाला आहे. आणि या पाल्या उपसलेलं होतं. या पाल्यामध्ये ना कोलब्या असतील. आता त्या कोलब्या कशा पकडायच्या ते तुम्हाला दाखवतो. भाऊ हे पकडा असतं. तर काय करायचं माहिती आहे का. हा सर्व पाला आपण एकत्र गुंडलायचा आणि बाहेर फेकायचा. त्याच्यानं पण कोलब्या खूप सारे भेटतात. तुम्हाला दाखवतो रिझल्ट. झालं टाक. हो ना इकडं एवढं इथं बस झालं. तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला कोलब्या भेटल्याच पाहिजे 1-2 तरी. बघूयाच भेटल्यात काही बघा. तर ह्या पद्धतीने पण तुम्ही कोलब्या पकडू शकता. एकदम सोपी पद्धत आहे बघा. आपण 2 कोलब्यांची अपेक्षा केली. आपल्याला किती भेटतात ते बघूया ऑल टोटल. अपेक्षा तर आपण बोलल्याप्रमाणे 2च भेटल्या. इज्जत राखला दोन. पण एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. कारण इथं जास्त मांस वगैरे घातलं त्याच्यामुळे काही जास्त भेटलंच नाही. इथे पण आहे. तिथे पण बघूया आपण. तो आई टाकला का नाही? आणलाय कुठं आहे? इथे पण आहे. इथे पण बघूया. हे मोहित. तर ह्याच्यात एक भेटले मित्रांनो हे बघा. तर आता डायरेक्ट आपण कोंडीवर जाऊया. कोंडीवर तुम्हाला दाखवतो पुढे मी. नाही कमी पाण्याला नाही भेटत. तरी बघा इथं असं वर जायचं आपल्याला कोंडीकडे. हे दादा बिदा वगैरे हे करतायत. विषय चालत त्यांचे रोमॅन्टिक. तर हे बघा मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये आपण आता हे करणार आहोत. ह्याच्यात चांगले जाडजाडे मासे असतील. तर आपण ना इथे हे करूया. जिला लावूया आणि ह्याच्यातले मासे पहिले पिटवून ह्याच्यामध्ये घेऊयात. आणि मग आणि ही आपली ना शिडी लावची कोंड आहे. कारण हिला ना पहिली शिडी लावूनच उपसायचे. त्याच्यामुळे हिला शिडी लावची कोंड बोलतात. आणि हा कड्या बघू शकता. खूप डेंजर असा कडा. आणि ह्या कड्याला पावसाला जेवढे डेंजर वल्गन चढते ना मित्रांनो. खूप पूर्ण असे लाईनीत मासे असतात पहिल्याच पावसात. तर ते पण आपण ह्या यंदा व्हिडिओमध्ये दाखवणार. शक्यतो जर पाऊस पडला तर जाडजाडे मासे आहेत.
तर हे पहिलं आपण काम करून घ्या, उपसून घ्यायचं. मासे किती भेटतात, जाड कोणकोणते मासे आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. कंटिन्यूच राहा मित्रांनो. काय तर आता माशांना मित्रांनो दिवाना दिले ते बघा. मासे बघा, खवली विवली वगैरे आणि अर्धे मासे खाली मेलेत. ते भेटतील की नाही त्याची गॅरंटी नाही बघा. तिकडे जाऊ दे, त्या जिल्ह्यामध्ये जाऊ दे. ते मी फक्त ते हलवून होता. हे बघा इथे उलटे पडायला लागले. ते असे मासे असतात ना ते उलट्या पडतात. आपल्याला टाईम झाला आहे त्याच्यामुळे आपण दाखवत नाही. हवा थोडं गेला आला. हे मित्रांनो साईज बघू शकते बघा, एक नंबर साईज येते. बाहेर जाड आहे. पाणी गरम आहे ना त्याच्यामुळे आता मासे चांगले बाहेर येत आहेत. आणि बस आणखी हा पाठवून आला. पाय बघ खाली गार आहे. मग खाली गारच आहे. हा घ्या. खवले वगैरे गेला कुठं? खवले आला वगैरे बाहेर अडकले असतील. आहेत मासे. काय करू नको तसं. मित्रांच्या मासे आहेत ना त्यात पहिलं पकडून घेऊयात. बाबा पुढे तोंडाजवळ उड्या मारताय. मित्रांनो हे पकडून घेतो आणि मग मला नंतर दाखवतो ऑल टोटल किती भेटत आहेत. कारण ह्याच्या आतमध्ये खोल आहे आणि ह्याच्यामध्ये जर मरून गेलं हा आणि काय उलटा गेला खाली. हा. तर मित्रांनो हे बघा फायनली बघू शकता आपल्याला मासे किती भेटले ते बघा. हा जिवंत आयर भेटला आहे आणि आपण त्याला जिवंतच ठेवले. अजून काय मारले बिरलेले पण नाही. पिशवीमध्ये पकडले बघा, जिवंत आहे. आणि बघा एवढे मासे भेटलेत आपल्याला. तर व्हिडिओ हे बघा, जिवंत तास झाला उडी मार. हे बघा एवढे मासे भेटलेत. आयर तर आयर मासा असतो. आणि हे आपण इथे आलो आहोत कोंडीजवळ. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नसेल नवीन, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय. एकदा दाखवतो पुन्हा तुम्हाला. तर कोणकोणते मासे भेटलेत हे बघा. आयर आहे, खवलीचे आहेत, चिलापी आपले मले मासे आहेत, खवलीचे मासे आहेत, कोलब्या जाम भेटलेत मित्रांनो. बघा हे सर्व कोलब्या आहेत. हे बघा कोलबी साईज, मल्याची साईज बघू शकता. आणि हे लास्ट असणार आहे मित्रांनो आपल्या उपसणीचे मासे. त्याच्यानंतर बंद. आता डायरेक्ट पावसामध्येच भेटू आपण खेकडे बिकडे पकडताना. तर व्हिडिओ कोण नवीन असेल व्हिडिओवर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.